आहे सध्याची स्थिती? आज आमची शिवसेनेबरोबर बैठक आहे आणि आज आम्ही नक्कीच त्याला क्लोज करू. महायुतीमध्येच आम्ही ही निवडणूक लढणार. अच्छा, म्हणजे महायुतीमध्ये लढणं हे निश्चित झालेलं आहे, फक्त जागेचा संदर्भातलं काही गोष्टी जागेचा आहे जो असं थोडा कळतंय. बहुत आहे तो आम्ही सगळा आज बसून संपू. असं नसते, काय असते, शेवटी बघा प्रत्येक पक्षाला वाटते की मला जास्तीत जास्त जागा मिळाव्या आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी त्यांची मागणी आहे, काही ठिकाणी आमची मागणी आहे. आम्ही बसून ते नीट व्यवस्थित सोडू. आम्हाला नक्की खात्री आहे की आमच्या युतीमध्ये आम्ही दोघंही एकमेकांच्या समन्वयाने करून आज त्याच्यामध्ये पर्याय काढू. या 100% आज तोडगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही नगरसेवक निवडताना किंवा त्यांना उमेदवारी देताना एक आव्हान निर्माण झाले की हजारो फॉर्म 100 जागा आणि त्यासोबतच जागा वाटप वाढणार आहे. असं आहे, एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीमध्ये एक सर्वे करायची सिस्टम आहे. त्या सर्वेला आम्ही सगळ्या ह्याच्यात दिलेलं आहे आणि सर्वेमध्ये ज्यांची नावं असेल त्यांना एकदा मेरिटमध्ये बसून त्यांच्याशी चर्चा करून जर खूप कॉम्पिटिशन झाली तर उमेदवारांमध्ये पण आम्ही चर्चा करून नक्कीच उमेदवारी फायनल करू. आम्हाला वाटत नाही की अशा काही प्रॉब्लेम येईल, कारण की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बघा तिकीट मागण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्याच्यामुळे त्यांनी तिकीट मागल्यामुळे तर पण नक्कीच ज्याचे काम आहे चांगलं, जो तिकडे लोकांमध्ये जनतेमध्ये, त्यांना नक्कीच आम्ही तिकीट देऊ. जवळपास 10 नगरसेवक तुमच्या शिवसेनेचे तुमच्याकडे आलेले आहे. साहजिकच तुमची ताकद वाढलेली आहे, त्यामुळे 50-50चा फॉर्म्युला असेल की काही अजून? मी आत्ताच भाषणामध्ये सांगितलं की आज मागच्या टर्ममध्ये आमचे 29 नगरसेवक होते आणि आता आमच्याकडे 10 लोकही आले. असे 40 तर आमच्याकडे सिटिंग नगरसेवक आहेत. नक्कीच त्याच्यामुळे त्या फॉर्म्युल्यामध्ये आम्ही बसू, एकमेकांशी चर्चा करू आणि त्याच्यात सोल्युशन काढू. दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले, मात्र तुम्ही मनसेचे काही सैनिक तुमच्याकडे देखील प्रवेश करून घेतलाय. शिंदे सेनेमध्ये पण त्यांचा अध्यक्ष गेलाय. म्हणजे मनसे इकडे मुंबईमध्ये वाढते तिकडे जुनं होत सगळे मनसेच्या लोकांना जे उद्धव ठाकरेंबरोबर युती केली ते त्यांना पटलं नाही आणि उद्धव ठाकरे ज्यांचा प्रवेश करून घेतला, जो पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या रशीद मामू, ज्याने वंदे मातरमला विरोध केला, अशा व्यक्तीचा प्रवेश आज उबाटा मध्ये झाला आणि त्याच्यामुळे नक्कीच मनसेच्या कार्यकर्ते असो किंवा उबाटाचे कार्यकर्ते असतो यांच्यामध्ये एक निराशा आहे की आपण आजपर्यंत हिंदुत्वासाठी लढत आलो आणि आज हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या लोकांचा ते प्रवेश करतात. प्रकाश महाजन असा आरोप केलेला आहे की ज्यांनी दंगल केली होती, दंगलीमध्ये ज्यांचा सहभाग होता, असे रशीद मामून यांनी केलेला आहे असा आरोप होता. हे खरं आहे ना, ज्याने शहरामध्ये ज्याच्यावर त्या काळामध्ये दंगल घडवल्याचे गुन्हे दाखल झाले होते, अशा माणसाला आज उबाटाने प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि ज्या शहरामध्ये MIM सारख्या पक्षाचा आज इकडे म्हणजे सरकार आहे, ज्या हिरव्या सापाला आम्ही ठेचून आज निवडून आलो, त्या हिरव्या सापाला ते मोठं करतात. या निवडणुकीत MIM विरोधात आहे तुमचं? 100% आम्ही MIMच्या विरोधात लढणार आहोत. खरं तर 10 वर्षाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत असल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये एक लोकप्रतिनिधी होण्याच्या बाबतीचं एक उत्साह तुम्हाला दिसून आलेला आहे. 1000-1500 फॉर्म भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहे. जी जनमानसामध्ये कमळाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीची बाबतीत जी विश्वासार्हता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कॅप्टन असणारे देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे पीच कमळ या भूमिकेतून खऱ्या अर्थाने ही लढाई येणाऱ्या काळात होणार आहे आणि त्यामुळे निश्चितच एक हिंदू हा आमचा नेहमीचाच जो आहे तो अजेंडा, तो न्याय चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हिंदूचं मतविभाजन होऊ नये म्हणून प्राबल्य असणाऱ्या आमचे भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य असणारे वार्ड आणि प्राबल्य असणारे उमेदवार यांच्यावर अन्याय झाला तरी चालेल, पण हिंदूचं मत विभागणी होऊ नये याकरता आम्ही महायुती करणार आहे. मुस्लिम भागांमध्ये तुम्ही उमेदवार देणार आहात का? एक आणि दुसरं म्हणजे मुस्लिम उमेदवार देणार आहात का? हे बघा, जो राष्ट्रीय धारावर संस्कृतीत आहे मग तो मुस्लिम असला तरी चालेल, पण जो आमच्या अजेंड्यामध्ये बसतो हिंदुत्वाच्या, त्याला आम्ही उमेदवारी देऊ शकतो, कारण जो हिंदुत्वाच्या अजेंड्याला घेऊन चालणार आहे तो आमचा उमेदवार आहे. आज तोडगा निघेल का? काय वाटतं? बैठकांवर बैठका सुरू झाल्या. निश्चित सांगितलं ना, आम्ही आमचे प्राबल्य असणारे वार्ड ज्यांच्यात आमचं प्राबल्य आहे, जे आमचे प्राबल्य असलेले उमेदवार
त्यांच्यावर अन्याय झाला तरी चालेल, पण हिंदू मतांमध्ये विभागणी होऊ नये म्हणून महायुती ही आम्ही करण्याच्या भूमिकेत आहोत आणि निश्चितपणे करू असं भकीत आज तरी आहे. नमतं झालंय का थोडं भाजप, कारण अतिशय आक्रमक भूमिका आणि त्यानंतर 50-50 नंतर कुठं तरी हे बघा, एकूणच हिंदुत्वाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी ही आक्रमक आहे. निश्चितमध्ये जनमानसाच्या डोक्यामध्ये कमळ आहे आणि ते आम्ही विचार करतो की सगळे कमळावर ज्या विश्वासार्हता निर्माण झाली, कमळ हे पीच आहे आणि त्यामुळे निश्चितपणे त्याही गोष्टीचा विचार करावा लागतो आणि म्हणून थोडंफार मागं पुढं होतंय. निश्चितपणे आम्ही त्या भूमिकेतून चाललोय, युती होण्याच्या भूमिकेतून आम्ही चाललोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.